इसका इंद्रायणी साहित्य पुरस्कार मिला है 2015 में और 2022 में कुसुमाग्रज प्रतिष्ठान नासिक का गोदामाई साहित्य पुरस्कार भी इन्हें मिला है। तो ऐसी वक्ता हमें आज इस सत्र के लिए मिले, तो मैं उनसे विनती करता हूं कि आज का विषय है स्त्री प्रश्न पर लेखन। इस विषय पर संक्षिप्त रूप में हमें मार्गदर्शन, विस्तृत रूप सॉरी उपस्थित सर्वांना नमस्कार। या सत्राचे अध्यक्ष श्री रामनाथ बोगले सर, या सत्रामध्ये उपस्थित असणारे अंबाजोगाईचे मुख्य मार्गदर्शक माननीय अमर काका हवे, श्री नाडचंदे सर, गोरे सर आणि संगीताताई देशमुख, उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, आपण सकाळपासून ही चर्चा ऐकतो आहोत। सगळ्यात पहिल्यांदा मला असं वाटतं की स्त्रियांचे जे प्रश्न आहेत, म्हणजे मला जो विषय दिलेला आहे स्त्री प्रश्नावरील लेखन किंवा स्त्री प्रश्नोत्तर लेखन, माझ्या काही मर्यादा मी आधी सांगू इच्छिते की मी आपल्यासमोर जे काही मांडणार आहे प्रामुख्याने मराठी वाचनातून आलेलं आहे किंवा मराठी दस्तावेज, मराठी पुस्तकं, मराठी संदर्भ ग्रंथ, इंग्रजी किंवा हिंदी साहित्याचा तुरळक फक्त संदर्भ येईल, परंतु हे प्रामुख्याने मराठी वाचनाशी निगडीत असं आहे। दुसरं म्हणजे माझी सगळी मतं ही खरीच असतील असं नाही। आपल्यापैकी जर तुम्ही मला हे सिद्ध करून दाखवू शकलात की माझं जे म्हणणं आहे ते चूक आहे, तर मी ते मान्य करायला तयार आहे। आणि आपण हे संवाद सत्र ऐकत असताना कृपया आता सकाळपासून जी आपली चर्चा झाली, मला कालपासून असं वाटतच होतं आता हे होणार, स्त्री विरुद्ध पुरुष असं थोडंसं होणार, तर आपण असं करूया की आपण स्त्रीही नाही आणि आपण पुरुषही नाही, आपण एक माणूस म्हणजे स्त्री पुरुष निरपेक्ष दृष्टीनं या व्याख्यानाकडे पाहावं असं मला वाटतं। हा भेदच आपण मुळामध्ये आता संपवून टाकूया। पहिल्यांदा आत्ता शास्त्री सरांनी सांगितलं की विदेशी आक्रमणानंतर आपल्या देशामध्ये स्त्रियांच्या संदर्भात किंवा आपल्याकडे ज्या काही विषमता आल्या किंवा प्रश्न निर्माण झाले ते विदेशी आक्रमणानंतर झाले। मला स्वतःला असं वाटतं मध्ययुगीन कालखंडामध्ये जगभरामध्येच धर्माचा प्रभाव वाढत होता आणि ज्या ज्या वेळी धर्माचा प्रभाव वाढतो त्या त्यावेळी अशी बंधनं, रूढीग्रस्तता, पारंपरिकता येते आणि त्यामध्ये स्त्रियांचा बळी जातो। भारतामध्ये सुद्धा हे अपवाद नाही। प्राचीन काळामध्ये जी काही सरांनी उदाहरणं दिली, मैत्री, गार्गे किंवा आणखीन वेगवेगळ्या स्त्रियांची, हे सगळे अपवाद होते। आपण त्यांच्याकडे प्रतिकात्मक समानता किंवा प्रतिकात्मक समता म्हणून बघूया। बहुजन स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता किंवा बहुजन स्त्रियांना वर निवडीचा म्हणजे स्वयंवराचा अधिकार राजकन्यांना किंवा राजा महाराजांच्या मुलींना, लेकींना होता, स्वयंवर होत होते, परंतु सामान्य स्त्रीला मात्र वर निवडीचा अधिकार नव्हता। आणि मध्ययुगीन काळामध्ये तर म्हणजे आदिवासी जाती जमाती याला अपवाद आहेत, आजही त्या स्वतःचे वर स्वतः निवडू शकतात, कारण अजूनही तिथे धर्माचा शिरकाव झालेला नाही, पण आता हळूहळू धर्माचा शिरकाव तिथे होताना दिसतो। जिथे जिथे धर्म जातो ना तिथे तिथे स्त्रियांवरती बंधनं येतात। अजूनही अनेक आदिवासींना धर्म आणि जाती नसल्यामुळे तिथे स्वयंवर किंवा स्वतःचा वर निवडण्याची मुभा त्यांना आहे। तर प्राचीन काळामध्ये स्वयंवराचा अधिकार होता, त्या युद्धकलेमध्येही त्या स्त्रिया निपुण होत्या। विशेष म्हणजे सीता सुद्धा मिथिलेची पंतप्रधान होती, आपल्याला हे सांगितलं जात नाही। सीता फक्त रामासोबत वनवासाला गेली किंवा तिने त्याग केला किंवा तिने जे काही वनवास भोगला हे सांगितलं जातं। मुळामध्ये आपण ह्या पुराण कथांकडे कसे पाहणार आहोत आणि आपल्या आजच्या परिस्थितीमध्ये काय संदर्भ घेणार आहोत हे सुद्धा महत्त्वाचं आहे। स्त्रिया राजकारणामध्ये सहभागी होत्या पण अत्यंत कमी होत्या आणि त्यांना म्हणजे जिथे वारस नसतील तिथेच त्यांना राज्यकारभाराची संधी मिळालेली आहे। जिथे पुरुष वारस आहे तिथे स्त्रियांचा फारसा विचार केलेला आढळत नाही।
कालपासून आपण अनेक प्रश्नांची चर्चा करतो आहोत। मी प्रश्नांवरती तर चर्चा करणारच आहे, पण मी मुद्दामून उत्तरं सुद्धा आणलेली आहेत। विशेषतः ती स्त्रियांनी दिलेली उत्तरं आहेत। हे सगळे पुस्तकं मी जे आपल्या समोर सांगणार आहे, म्हणजे आपल्याकडे स्त्रियांना जन्मच घेऊ दिला जात नाही। आपण हे ऐकतो आहोत, स्त्रिया ह्या नकोशा आहेत, त्यांना गर्भामध्ये मारलं जातं। पण आपल्यापैकी आणि आत्ता समाजामध्ये अशा स्त्रिया आहेत ज्यांची गर्भामध्ये हत्या होऊ शकली नाही किंवा आईवडिलांनी फेकलं नाही, तरी आपल्या जीवनाचं तेच सत्य आहे। आपण पहिली, दुसरी, तिसरी मुलगी आहोत आणि नंतर आपले भाऊ आहोत। आपल्या आईवडिलांनी आपल्याला फेकलं नाही, पण आपल्या जन्माचं फारसं स्वागतही झालेलं नव्हतं। त्यामुळे ज्या देशामध्ये स्त्रियांच्या जन्माची फारशी उत्सुकता नाही, अशा खूप स्त्रिया आहेत। त्याच्यामधली हिरकणीचं विराट नावाचं आमच्या लातूर जिल्ह्यातल्या सुनीताताई आरळीकरांचं आत्मकथन आहे। या मुलीला जन्मल्यानंतर पुरून टाकलं होतं बरं का, पण ती जिवंत राहिली आणि नुसती जिवंत नाही राहिली। आणीबाणीच्या काळामध्ये त्यांनी जेलही भोगली आहे त्यांच्या छोट्या मुलासोबत। सामाजिक कामाचा त्यांनी वसा उचललेला आहे। दिलीप आरळीकरांसोबत त्या काळामध्ये लिव्ह इन रिलेशनमध्ये राहून त्यांनी स्वतःचं लग्न यशस्वी करून दाखवलेलं आहे। तर ज्या जन्मालाच येऊ दिला जात नाही अशा एका मुलीनं आपलं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे। त्यामुळे आपण निश्चिंत व्हायला हवं। आपण सगळे मानवतावादी स्त्री पुरुष इथे एकत्र आहोत, त्यामुळे आता पुन्हा हे सगळं तुमच्याच समोर सांगण्याचा प्रसंग येतो आहे। ज्यांनी हे ऐकायला पाहिजे ते लोक इथे नाहीच आहेत, जे आपल्या विचारांचे आहेत। तुम्ही सगळेजण मानवतावाद मानता किंवा स्त्री पुरुष समता मानता, त्यांच्या समोरच मी पुन्हा हे सांगत आहे। तर ही आपली एक विसंगती ठरणार आहे। मुलींना शिक्षण घेऊ दिलं जात नाही, मुलींना स्वावलंबी होऊ दिलं जात नाही, मुलींना स्वयंनिर्णयाचा अधिकार नसतो। मुळामध्ये आपल्याकडे भारतामध्ये जातीयता आहे, अस्पृश्यता आहे आणि फार परंपरेने दुय्यमत्व दिलेलं आहे। भारतात अजूनही पुरुष प्रधानता आहे, पुरुष वर्चस्ववाद आहे, पितृसत्ता पद्धती सुद्धा आहे। या सगळ्या प्रश्नांवरती मी हळूहळू बोलणारच आहे। पण जगभरामध्ये असणारी गरिबी भारतातही आहे, निरक्षरता आहे। क्रीडा क्षेत्रामध्ये मुली आणि महिलांना फारसं प्राधान्य दिलं जात नाही किंवा आपण आता पाहतो इंटरनॅशनल लेवलवरच्या क्रीडापटूंसोबत, कबड्डीपटूंसोबत सुद्धा काय घडतं आहे। त्यामुळं लैंगिक छेडछाड, लैंगिक हिंसा याही गोष्टी आहेत। महिलांच्या प्रति वरचेवरती अपराध घडतच आहेत। जगभर आता युद्ध सुरू आहे, म्हणजे आपण सगळी माणसं आणि राष्ट्रांना युद्धखोर झालेले आहोत। या सगळ्यांचा परिणाम जसा राष्ट्रांवरती होतो, मानवी समूहावर होतो, त्याहीपेक्षा अधिक स्त्रियांवरती जास्त होत असतो। पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस अण्णाभाऊ साठेंनी जे काही साहित्य निर्माण केलेलं आहे ना, हे जर आपण वाचलं तर तुमच्या असं लक्षात येईल की 1945चा काळ आहे। त्यांची चित्रा ही कादंबरी आहे। जगभरामध्ये युद्धस्थिती आहे। या युद्धामध्ये फक्त जीवित आणि वित्तहानी होत नाही, तर स्त्रियांचं शोषणही मोठं होतं। कारण या अधिकारी आणि सगळ्या सैनिकांना त्यांच्या लैंगिक इच्छा शमवण्यासाठी ग्रामीण भागातल्या खेड्यापाड्यातल्या मुली मोठ्या म्हणजे मुंबईसारख्या शहरामध्ये पाठविण्यात आल्या। ग्रामीण भागामध्ये दारिद्र्य तेव्हाही होतं, आजही आहे। त्यामुळे वेश्या व्यवसायाकडे वळणाऱ्या अशा अनेक मुलींच्या कथा तुम्हाला ऐकायला मिळतील। मी हा प्रश्न मुद्दामून सांगते आहे कारण आपण सातत्याने मध्यमवर्गीय स्त्रियांच्याच प्रश्नांचा विचार करतो, पण अजूनही समाजामध्ये अशा स्त्रिया आहेत ज्यांच्याकडे आपली दृष्टीच वळलेली नाही। समीर गायकवाडांची जी पुस्तकं आहेत, गौहर पुस्तक आहे, खुलूस पुस्तक आहे, या पुस्तकामध्ये रेड लाईट एरियाजमध्ये येणाऱ्या ह्या सगळ्या मुली आणि महिला त्या फक्त दारिद्र्य असलेल्या, निरक्षर असलेल्या ग्रामीण भागातल्या नाहीत, तर त्या बऱ्यापैकी साक्षर आहेत, श्रीमंत आहेत। विशेष म्हणजे कुणीतरी वडील, भाऊ, पती यांनी त्यांना विकलेल्या स्त्रियांच्या या कथा आहेत। हे पुस्तकं फक्त त्यांच्या प्रश्नांची चर्चा करत नाही, तर या प्रश्नांवरती काम करणाऱ्या अनेक स्त्रियांची कर्तृत्व गाथा सुद्धा समीर गायकवाडांनी गौहर या पुस्तकाच्या शेवटी काही 8-10 महिलांचे उल्लेख करून दिलेले आहेत। चांगल्या कुटुंबातली मुलगी आहे आणि ते हैदराबादमध्ये नृत्यकलेचे धडे शिकवते म्हणून अक्षरशः तिच्यावर हल्ला झाला। तिच्यावर 8-9 माणसांनी म्हणजे लोकांनी सामूहिक बलात्कार केला आणि त्यातूनही ती उभी राहिली आणि अजूनही अशा रेड लाईट एरियाज मधल्या मुला मुलींसाठी ती काम करते। तर अशा संस्थांची माहिती पण त्याच्यामध्ये आहे। मला तुम्हाला सांगायचं आहे की लैंगिक हिंसाचार, युद्ध हे सुद्धा स्त्रियांच्या समोर असलेले सगळ्यात मोठे प्रश्न आहेत।
त्यानंतर पर्यावरणाचा विनाश हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, यावरही आपण सगळ्यांनी चिंतन करायला पाहिजे. पर्यावरणाचा ऱ्हास होतो म्हणजे राष्ट्राचं आणि सगळ्यांचं नुकसान होतं, पण स्त्रियांचं सुद्धा त्यामध्ये शोषण होतं. वंदना शिवा यांनी समृद्धीची लूट नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. आपलं जर अन्न सुरक्षा राखायची असेल, आपल्याला सकस अन्न मिळायचं असेल, आपलं चांगलं पोषण व्हायचं असेल, पुढच्या पिढ्या चांगल्या घडायच्या असतील, तर आपल्याला होणारी आत्ताची जी जल, जमीन आणि जंगल यांचं जे काही नासधूस आपण चालवलेली आहे विकासाच्या नावाखाली, ही पण आपण समजून घेणं आवश्यक आहे. सातत्याने आपण स्त्रियांच्या प्रश्नांचा विचार करत असताना कुटुंब संस्था, विवाह संस्था, धर्मसंस्था, समाज आणि राजकारण याचाच विचार करतो. आता हे युग बदलतं आहे. टेक्नॉलॉजीने सुद्धा आपल्याकडे अनेक मोठे प्रश्न निर्माण केलेले आहेत. काल इथे चर्चा सुरू होती की रात्री 12 वाजता जर दागिने अंगभर घालून जी स्त्री रस्त्याने चालू शकेल, तेव्हा मला स्वराज्य मिळालं असं गांधींनी लिहून ठेवलेलं आहे, असं मी समजेल. स्वराज्याचा अर्थ खरा तो असेल. मला वाटते दागिने घालून स्त्रिया आता फिरू शकतील, पण आता जर तुम्ही 12 वाजता ऑनलाईन दिसलात ना, तर तुम्हाला पुरुष तुमच्या घरामध्ये सुद्धा ट्रॅप करू शकतात, तुमची छेड काढू शकतात. टेक्नॉलॉजीने हे शस्त्र त्यांच्या हातात दिलेलं आहे, याकडे आपण पाहायला पाहिजे. त्यामुळे आपण आता स्वराज्याचा अर्थ, स्वातंत्र्याचा अर्थ कोणत्या अर्थाने घेणार आहोत हेही आपण गांभीर्याने पाहायला पाहिजे. अजूनही स्त्रियांच्याकडे बघण्याचा जो पुरुषांचा दृष्टिकोन आहे, म्हणजे तिचा देह हा जो एक मुद्दा असतो, त्याच्या पुढे म्हणजे इथले नाही किंवा समाजातले अनेक पुरुष चांगले आहेत, पण अनेक बहुतांश लोक हे स्त्रियांकडे फक्त शरीर म्हणून पाहत असतात. मुळामध्ये स्त्रियांचे हे प्रश्न का निर्माण होतात? मला स्वतःला असं वाटतं की स्त्रियांना स्वतःच्या शरीराबद्दल आणि पुरुषांना सुद्धा स्वतःच्या आणि स्त्रियांच्या शरीराबद्दल जे अज्ञान असतं ना, त्यातूनही अनेक प्रश्न निर्माण होतात. आपल्याला स्वतःबद्दल जाणून घ्यायला हवं. आता शांता गोखलेंनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, आत्मकथनच येते, एक पाय जमिनीवर, की स्त्रियांनी आपल्या फक्त शारीरिक दृष्टिकोनाकडून स्वतःकडे कसं बघितलं पाहिजे. बघा, आपल्याकडे जे पुस्तकं आहेत ना, मुली वाढवताना विजया वाड्यांचं पुस्तक आहे किंवा वनराज मालवींची पुस्तकं आहेत, घरोघर मुले जन्मती अशी पुस्तकं मीही वाचलेली आहेत. लहान मुलांचं संगोपन कसं करायचं इथपर्यंत सगळी पुस्तकं आहेत कॉमन मुला मुलींची. मुली वाढवताना किंवा गर्भसंस्कार ही फक्त मुलींची पुस्तकं आहेत. मुळामध्ये मुलांच्या लैंगिक शिक्षणावरती आपण भाष्य करत नाही. आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये मुला मुलींच्या लैंगिक शिक्षणाच्या संदर्भामध्ये कुठलीही माहिती असत नाही, प्रशिक्षण असत नाही. विज्ञानामध्ये जर काही पाठ असतील तर अक्षरशः शिक्षक ते धावत पळत शिकवतात. कुठल्याही आकृत्या दाखवल्या जात नाहीत, चित्र दाखवली जात नाहीत किंवा त्याच्यावरती साधक बाधक चर्चा होत नाही. त्याच्यामुळं मासिक पाळी म्हणजे काय किंवा काय हे मुलींना जसा म्हणजे काही आई किंवा आजी मावशी सांगतात, पण मुलींना थोडंफार माहिती होतं, पण मुलांना हे अजिबात माहीत असत नाही. आणि आपल्या शरीराच्या अज्ञानातून सुद्धा अनेक प्रश्न निर्माण होतात. आत्ता सकाळी आपण स्त्रियांच्या बौद्धिक किंवा गणितिक क्षमतांबद्दल बोलत होतो. मला हेही सांगायचं की हे मागचे रिपोर्ट्स असले किंवा मागचे निष्कर्ष असले, पुढे ते बदलू शकतात. कारण आता इरावती कर्वेंचा इथे उल्लेख झाला. या मानववंश शास्त्रज्ञ होत्या. या मराठी बाईबद्दल म्हणजे भारतीय बाईबद्दल आपल्याला अभिमान बाळगायला पाहिजे. कारण मेंदूच्या आकारावरनं जे वंशश्रेष्ठत्व हिटलरने सांगितलं होतं की त्यांचा मेंदू मोठा असतो, त्याच्यामुळे ते वंशाने श्रेष्ठ आहेत. इरावतीबाई कर्वेंनी हे संशोधन खोडून काढलं होतं. हे चुकीचं आहे ते तिथं जाऊन सिद्ध केलेलं होतं. त्यामुळं अशा काही संशोधक स्त्रियांची माहिती पण आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. म्हणजे काही पूर्वग्रह किंवा काही समज जे असतात, फक्त स्त्रियांच्या बाबतीतलेच नाही, एकूण मानवी समूहाच्या बाबतीतले हे पूर्वग्रह दूर व्हायला मदत होऊ शकेल. आपण ह्या पारंपरिक प्रश्नांबद्दल बोलतो आहोत. काल जयशंकर बाबूंनी हा ऑनर किलिंगचा मुद्दा काढला होता. ते असं म्हणाले की दक्षिणेकडे ऑनर किलिंग नाही, पण भारतभरामध्ये आता धर्माधिष्ठित राज्य निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत आणि त्या राज्यातली पहिली अट आहे की तुम्ही आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करायचा नाही. आणि मग त्यातून जे काही घडतं आहे त्याला आपण ऑनर किलिंग असं म्हणतो. सगळीकडे सर्वत्र हे होताना दिसत आहे. काही हत्या ज्या वर्तमानपत्रात येतात त्या फक्त आपल्याला माहीत असतात, पण अशा अनेक
लग्नांच्या घटना घडामोडी आहेत जिथे मुलं आणि मुलींना लग्नानंतरही विभक्त केलं जातं किंवा त्यांच्या हत्या केल्या जातात. तर या प्रश्नाकडेही आपल्याला गांभीर्यानं पाहायला पाहिजे. मग आपण सकाळपासनं बरीच चर्चा ऐकत होतो. सरांचे म्हणजे कोरे सरांचे मुद्दे जे होते ते विसरून जातील म्हणून मी तेवढं फक्त क्लिअर करते. सरांनी हा प्रश्न विचारला होता की ज्या स्त्रियांनी धार्मिक क्षेत्रामध्ये काम केलं किंवा ज्यांनी दानधर्म केले त्यांचाच फक्त इतिहासाने लेखाजोखा ठेवलेला आहे. मुळामध्ये आपल्याकडे स्त्रियांना आपण आपल्या चौकटीमध्येच तयार करतो. आपल्याला कोणत्या स्त्रिया आवडतात ज्या आपल्या दृष्टिकोनातून किंवा आपण सांगितलेल्या वाटेवरून चालतात. सगळ्या पुरुषांना आवडतं स्त्रीनं धार्मिक असावं, पारंपरिक असावं, त्यागी असावं, समर्पित असावं आणि अशाच स्त्रियांची इतिहासाने नोंद घेतलेली आहे. खरं तर प्रत्येक काळामध्ये अनेक विद्रोही स्त्रिया जन्माला आलेल्या आहेत. शिव पार्वतीची कथा सांगितली जाते. पार्वतीने तिच्या वडिलांच्या विरुद्धच बंड केलेलं होतं ना. किंवा आमच्या शैला लोहियांनी सुद्धा एक कविता लिहिलेली आहे, तू कुणाच्या भाग्याची. ती मुलगी म्हणते मी माझ्या भाग्याची. ते काही वडिलांना आवडत नाही खरं तर. पण आपणही संत जनाबाईंचाही इथे उल्लेख झाला. डोईचा पदर आला खांद्यावर असं म्हणणारी ही संत जनाबाई आहे. पण सगळ्या संत स्त्रियांनी फक्त आध्यात्मिक आणि धार्मिक स्वातंत्र्य आणि समतेसाठी प्रयत्न केले. किंवा आता ज्या काही धार्मिक दानधर्म करणाऱ्या स्त्रियांचे उल्लेख झाले, मला म्हणायचं आहे की धार्मिक स्वातंत्र्य हाच फक्त स्त्रियांचा ध्येयवाद आहे आणि त्यातून आपल्याला काय साध्य करायचं आहे. कशाला पाहिजे आपण देवी व्हायला पाहिजे किंवा आपल्याला देवता म्हणायला पाहिजे असं का आपल्याला वाटतं किंवा आपल्याला धार्मिकच स्वातंत्र्य हवं असं का म्हणायला पाहिजे. मी तर माझा पुढचा तर प्रश्न असाही आहे की फक्त आर्थिकच स्वातंत्र्य म्हणजे आपलं सगळं आहे का. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे पैसे कमवण्याचं स्वातंत्र्य अनेकींना आहे, पैसे कमवण्याचं खर्च करण्याचं स्वातंत्र्य अनेकींना नाही. आणि जरी ते मिळालं पैसे कमवण्याचं आणि खर्च करण्याचं तरीही तुम्ही जर इतरांच्या जीवनामध्ये काहीच बदल घडवून आणू शकत नसाल तर या आर्थिक स्वातंत्र्याला सुद्धा शून्य मोल आहे. श्रीमंतांच्या घरामध्ये स्त्रियांची योजना फक्त आता घराचं व्यवस्थापन करण्याबरोबरच कमावत्या घराचा सांपत्तिक विकास करणारं साधन म्हणूनच केलं जात आहे. हे आपण ओळखायला शिकलं पाहिजे. माझ्या जन्माचं म्हणजे मी काय आहे आणि माझं ध्येय काय असलं पाहिजे हे आपण मध्यमवर्गीय स्त्रियांनी, साक्षर स्त्रियांनी आपण पहिल्यांदा समजून घेऊया आणि हा विचार आपल्यापेक्षा ज्या वंचित आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचूया. त्याच्यामुळे धार्मिक स्वातंत्र्य, धार्मिक समता, आर्थिक स्वातंत्र्य, आर्थिक समता याही पेक्षा आपल्याला पुढे जाता आलं पाहिजे. कारण हजारो वर्षांपासून स्त्रियांना असं दाबून ठेवण्याचं काम करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये मग वेगवेगळे घटक आहेत. कधी कुटुंबाने केलेले, पण माझा सगळ्यात मोठा मुद्दा धर्माकडे आहे आणि त्यानंतर राजकारणाकडे पण मी येईल. कारण राजकारणावर मी बोलणारच आहे. फक्त मला काही मतं सांगायची आहेत. मी आता अनेक प्रश्नांचा इथे उल्लेख केलेला आहे. पुरुष प्रधानता आहे, पितृसत्ताक व्यवस्था आहे. आता आपल्याकडे माध्यमांनीही आपल्याकडे अनेक प्रश्न निर्माण केलेले आहेत. स्त्रियांना स्वातंत्र्य मिळाले बरं का, परिस्थिती बदलली आहे. सगळ्या पुरुषांना असं वाटेल की मी फार मध्ययुगीन काळामध्येच अडकून पडले, असं नाही. बघा आता आपल्याला कुणी पायघोळ कपडे घालण्याची बंदी करत नाही. तरी काल इथे ओशोंचा मुद्दा आलाच होता की तिने पॅन्ट शर्ट घालू नये. अंतराळात जायचं तर मला पॅन्ट शर्टच घालून जावं लागेल. बघा आपल्याकडे कोणी आता पायघोळ कपडे घालण्याची सक्ती करत नाही. पण नवरात्रामध्ये स्त्रिया स्वतःच रंगीबेरंगी साड्या घालतात आणि 9 दिवस म्हणजे जे काही कर्मकांड आहे जे मनुस्मृतीमध्ये सुद्धा उल्लेख केलेले नाही ते करण्याचं बंधनही नाही. त्या आनंदासाठी म्हणतात पण 9 दिवस त्याच्यामध्ये त्या गुंतून पडलेल्या असतात. स्त्रियांचं हे मला म्हणजे खरं न आवडणारी गोष्ट आहे. मनुस्मृतीची बंधनं कमी झाली, कायद्याने तुम्हाला संरक्षण दिलेलं आहे. डॉक्टर आंबेडकरांनी तुम्हाला त्याच्यातून मुक्त केलेलं आहे. सावित्रीबाईंनी एक प्रकाशाची वाट दाखवली आहे. तरी आम्हाला पुन्हा परंपरांमध्येच गुंतून पडायचं आहे. आता स्त्रियांना शिक्षण मिळतंय पण पुन्हा उच्च शिक्षणात गळती आहे. स्त्रियांना अधिकार मिळतात पण बघा सांपत्तिक अधिकार सासरच्या माहेरच्या कुटुंबामध्ये कमीच मिळतात, म्हणजे मिळतच नाहीत. आता मताधिकारीसाठी म्हणजे मतदान करण्यासाठी, मताधिकार मिळवण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागलेला नाही.
किंवा संतती नियमनासाठी सुद्धा पाश्चात्य देशात जशा चळवळी झाल्या तशा भारतामध्ये कराव्या लागल्या नाहीत, पण अजूनही पुरुषांच्या इतकंच अनेक स्त्रियांना असं वाटतं की मला मुलगा हवा. मला अशी अनेक कुटुंब माहीत आहेत की जिथे पुरुषाची इच्छा नाहीये बाईने बाळांत व्हावं, पण त्याच बाईला वाटतं मला मुलगा हवाय, पण मग अनेक बाळांती होत जाते आणि मुलगा होईपर्यंत मग मुलींना ती जन्म देते. त्यामुळं हा काळ जरी बदलला असला तरी त्याच्यातले आणखीन काही गोम म्हणतात ना ती आहे. अजूनही चारित्र्य आणि प्रतिष्ठा ही स्त्रियांच्याच संबंधित संदर्भात तपासली जाते किंवा मुलींना त्याच्याशी जोडलं जातं. सकाळी इथे अभ्यासक्रमांचा सुद्धा विषय निघाला. आता अभ्यासक्रमामध्ये मुली आणि महिलांची चित्र आहेत, मुली आणि महिलांची माहिती आहे, पण अजूनही म्हणजे मी आता 15 वर्ष झालं वरिष्ठ महाविद्यालयात शिकवते. पाश्चिमात्य विचारवंत मी शिकवते, पण एकही महिला त्यामध्ये नाही. भारतीय विचारवंत शिकवते, पण एकही महिला त्यामध्ये नाही. विशेष म्हणजे आत्ताचं जे नवीन शैक्षणिक धोरण आहे त्याच्यामध्ये ज्ञान परंपरा हा नवीन पेपर आहे. तर ज्ञान परंपरा हे पुस्तक लिहिलं आमच्या मैत्रिणीने प्रीती पोहेकरांनी आणि कव्हरवरती सगळ्या पुरुषांची चित्र छापलेली आहेत. म्हणजे ज्ञान परंपरेमध्ये स्त्रियांचा कुठेही उल्लेख नाही, साधं चित्र सुद्धा नाही. आणि काही पुस्तकं, शालेय पाठ्यपुस्तकं जी आहेत ना, त्या पाठ्यपुस्तकांमध्ये जिथे प्रश्न विचारायचे असतात ना तिथं मुलग्यांची चित्र आहेत बरं का. पाठ्यपुस्तकात मुलींची, धड्यामध्ये मुलींची चित्र आहेत, पण प्रश्न पडलाय ना मला उत्तर हवंय असं एक टायटल असतं आणि मुलग्याचा प्रश्न असतं. म्हणजे मुळामध्ये स्त्रियांना प्रश्न पडत नाहीत, पडले तरी त्या विचारू शकत नाहीत. आणि विचारणाऱ्या स्त्रियांचं काय होतं आपल्याला माहितीये. तुम्ही स्वाती चतुर्वेदीचा आय एम ट्रोलिंग पुस्तक वाचा किंवा आत्ताची नेहा राठोड सिंग जी आहे, जी सातत्याने बोलत असते, सत्तेच्या विरुद्ध प्रश्न विचारत असते, तिला सुद्धा ट्रोल केलं जातं. तिनं बिहारच्या निवडणुकीच्या वेळेस एक गाणं व्हायरल केलं होतं आणि वेगवेगळ्या घटक राज्यांच्या निवडणुकांच्या वेळेस ती गाणे तिने व्हायरल केलेली होती. तर असं मुलींनी राजकारणावर भाष्य करणं, सत्तेला प्रश्न विचारणं हे अजूनही समाजाला आवडत नाही आणि राज्यकर्त्यांना तर अजिबातच आवडत नाही. ते सगळ्या पक्षाचे राज्यकर्ते, कुठल्याही एका पक्षाचे नाही. त्यामुळं देशाची प्रगती व्हायची असेल तर स्त्रियांना शिकवलं पाहिजे, त्यांचं सबलीकरण केलं पाहिजे. पण मुळामध्ये सबलीकरण ही दुसऱ्यांनी देण्याची गोष्ट नाही, हे पहिल्यांदा स्त्रियांनी समजून घेतलं पाहिजे. आपल्याकडे 1990 नंतर स्त्री किंवा स्त्री प्रश्न, बचत गट, स्वयंसहाय्यता अशा सगळ्या शब्दांना खूप पेव फुटले होते, स्त्री पुरुष समता वगैरे. कारण जगभरामध्ये जे प्रथम क्रमांकाचे राष्ट्र आहेत ना, दाते राष्ट्र, जे विकसित राष्ट्र आहेत, त्यांना तिसऱ्या जगातल्या स्त्रियांची खूप काळजी वाटायला लागली. त्यांनी याचक बनवून टाकलं, त्यांच्या विकासाच्या खूप कल्पना आल्या. मुळामध्ये हे सगळं भ्रामक आहे हे लक्षात ठेवा. माझं सबलीकरण व्हायचं असेल तर मलाच पुढाकार घ्यावा लागेल, माझ्यातल्याच क्षमता विकसित कराव्या लागतील. त्यामुळे स्त्रियांनी सक्षमीकरण, सबलीकरण, उन्नती, उत्कर्ष अशा सगळ्या शब्दांमध्ये न गुरफटता स्वतःचा विकास स्वतः करायचा. विकास करायचा म्हणजे फक्त गरिबीचं श्रीमंत व्हायचं किंवा निरक्षरचं साक्षर व्हायचं असं नाही, तर माझ्या अस्तित्वामुळे इतरांच्या जीवनात काही बदल होतात का हेही आपल्याला पाहायचं आहे. स्त्रियांनी आणि सगळ्याच पुरुषांनी आता जे काही सगळं युद्धाचं वातावरण आहे, हिंसेचं वातावरण आहे, त्याला विरोध केला पाहिजे. तुम्ही म्हणाल आपण वसमतमध्ये आहोत आणि इथं बसून कुठल्या युद्धाचा निषेध करणार. आपण आता वसमतमध्ये असलो तरी आपण एका जागतिक समूहाचे नागरिक आहोत. आपल्याकडे सोशल मीडिया आहे, तुमची कुठलीही पोस्ट जगातला कुठलाही माणूस वाचू शकतो, फॉरवर्ड करू शकतो. त्यामुळे जिथं जिथं हिंसा आणि युद्ध घडतं आहे तिथे तिथे आपल्याला विरोध करावा लागणार आहे. मला तुम्हाला हे जे प्रश्न मी तुम्हाला सांगितले त्याच्यावरची काही उत्तरं विशेषतः स्त्रियांना आणि पुरुषांना सांगायची आहेत. आपण फक्त शिकलो, आपण फक्त नोकरी करू लागलो, आपण फक्त विचारपीठांवरती बोलायला लागलो, आपण पुरुषांच्या बरोबरीने कमवायला लागलो म्हणून स्त्रियांची परिस्थिती सुधारणार नाही किंवा देशाचा विकासही होणार नाही. मुळामध्ये जिथे धोरणं आखली जातात त्या पदांवरती स्त्रिया असल्या पाहिजे आणि त्या पुरुषी वर्चस्वाच्या पायीक असता कामा नये किंवा पुरुषी मानसिकतेच्या सुद्धा असता कामा नये. सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या, पुरुषांकडे जसे दुर्गुण किंवा दोष असतात ना तसे स्त्रियांकडे पण असतात. ताराबाई शिंदेंनी हे फार पूर्वी स्त्री पुरुष तुलना या पुस्तकामध्ये सांगितलं होतं.
जसा पुरुष लोभी असतो, क्रूर असतो, हिंसक असतो, दुष्ट असतो, त्याच्यामध्ये मत्सर असतं, तसं स्त्रियांमध्ये सुद्धा या गोष्टी असतात. आणि तुम्हाला काही उदाहरणे सांगते. सीतेला मोह झाला होता. द्रौपदीच्या मनामध्ये सूड आणि ईर्षेची भावना होती. कैकेयी दुष्ट होती. कुंतीने सुद्धा छलकपट केलेलं होतं. मुळामध्ये आपण पुराण कथांकडे कसं पाहायचं हा एक मुद्दा मी सांगते, पुन्हा विसरून जाईल म्हणून. मी महाश्वेता देवींचं साहित्य सध्या वाचते आहे. आपल्या सगळ्यांना असं वाटतं की महाभारत हे धर्मयुद्ध होतं, पण महाभारत झाल्यानंतर तेव्हा फक्त गांधारी, सुभद्रा आणि द्रौपदी याच फक्त सवाष्ण स्त्रिया उरलेल्या आहेत. बाकी सगळ्या ह्या विधवा आहेत. आणि त्याच्यामध्ये अभिमन्यूची बायको जी आहे ती बाळंत होणार आहे. तिचं मन रमावं म्हणून 5 आदिवासी जाती जमातीतल्या स्त्रिया ज्या युद्धभूमीवरून परत जात होत्या, म्हणजे त्या काळामध्ये स्त्रिया युद्ध पाहायला येऊ शकत होत्या, तर या स्त्रियांना घरात बोलवलं जातं तिचं मन रमवण्यासाठी. पण त्या राहतात. पण जेव्हा का पाऊस पडायला सुरू होतो तेव्हा त्या म्हणतात नाही आम्हाला जायचंय, आम्हाला शेती भातीची काम आहे आणि आम्ही परत गेल्यानंतर आमची लग्नही होतात. आमच्या कुटुंबामध्ये जे कोणी आमचे दीर असतील किंवा त्या समूहात जे कोणी पुरुष असतील त्यांच्याशी आमची लग्न होतात, आमचं तुमच्यासारखं नाहीये असं वगैरे म्हणतात. मग ती त्यांची चर्चा होते. तर त्या म्हणतात ह्या धर्मयुद्धामध्ये तुमचं कोण होतं? त्या 5 स्त्रिया म्हणतात हे कुठलं धर्मयुद्ध? हे तर तुमच्या भावकीचं भांडण होतं, हे लोभाचं युद्ध होतं. तुम्ही घराघरामध्ये भांडलात आणि आमच्यासारख्या हजारो स्त्रियांना तुम्ही विधवा केलं, म्हणून आम्ही थांबणार नाही असं म्हणतात. आणि त्या स्त्रिया जातात. त्यांना शेती भातीची कामं करायची, त्यांना पुन्हा लग्न करायचे, त्यांना पुढं त्यांचा वंश सातत्य ठेवायचं. आणि खरं तर अभिमन्यूच्या बायकोची काळजी सुद्धा फक्त वंश सातत्यासाठीच घेतली जात होती, हे लक्षात घ्या. त्यामुळं या सामान्य स्त्रियांच्या दृष्टिकोनातून आपण ह्या पुराण कथांकडे बघितलं पाहिजे आणि अशा काही लेखकांना वाचलंही पाहिजे. तुम्हाला मला प्रश्नांची उत्तरं द्यायची होती. बघा, एरिस्टॉटलचं एक वाक्य सांगते. एरिस्टॉटल असं म्हणतो, अ फिमेल इज फिमेल बाय व्हर्च्यू ऑफ अ सर्टन लॅक ऑफ क्वालिटीज. म्हणजे स्त्री ही स्त्री आहे कारण तिच्यामध्ये काही गुणांची कमतरता असल्यामुळे ती स्त्री आहे, नाहीतर ती पुरुष होऊ शकली असती. पण सिमॉन दी बुअरनी म्हटलेले द सेकंड सेक्समध्ये की स्त्री ही जन्माला येत नाही, ती घडवली जाते. समाज तिला घडवतो, वर्षानुवर्ष घडवतो. त्या समाजामध्ये पुरुषांच्या इतका आपल्या अवतीभोवतीच्या स्त्रियांचा पण समावेश असतो. त्यामुळं आपण आता यापुढं कधीही स्त्री किंवा पुरुष घडवायचं काम करायचं नाही. फक्त स्त्रीच घडवली जाते असं नाही, तर आपण पुरुष सुद्धा घडवत असतो, आपण माणूस घडवत नाही. त्यामुळं आपल्याकडे जे चष्मे आहेत ना, आपण ते चष्मे पण जरासे बदलून घेतले पाहिजे. म्हणजे अन्याय, हिंसा स्त्रियांच्या बाबतीत होते, पण काही प्रमाणात पुरुषांच्या बाबतीतही होते. आता हा काळ बदलतो आहे, त्यामुळं याही विषयाकडे आपल्याला पाहावं लागेल. द सेकंड सेक्स हे जे पुस्तक आहे सिमॉन दी बुअरचं, हे पुस्तक म्हणजे स्त्रीवादाचा जाहीरनामा असं म्हटलं जातं. पण यापूर्वी ताराबाई शिंदेंनी स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक भारतामध्ये लिहिलेलं आहे. त्याला अनेक कारणं सुद्धा आहेत. रखमाबाई राऊत नावाची जी स्त्री होती तिला घटस्फोट हवा होता, तिचं बालपणी लग्न झालेलं होतं, तो घटस्फोट मिळत नव्हता आणि नंतर त्यांनी हे पुस्तक लिहिलं. खरं तर ताराबाई शिंदेवरती हा पण संशय घेतला जायचा की हे पुस्तक महात्मा फुलेंनीच लिहिलंय असं म्हटलं जायचं, पण नाही, ताराबाई शिंदेंनी लिहिलेलं होतं. त्या साक्षर होत्या आणि त्यांचं वाचन व्यासंग मोठा होता. त्या काळामध्ये त्यांनी अनेक कथा, कादंबऱ्या, पौराणिक कथा वाचलेल्या होत्या. त्याचे संदर्भ या पुस्तकामध्ये मिळतात. तर घटस्फोट मिळायचा अधिकार सुद्धा त्या काळात नव्हता. पण आता मी एक पुस्तक वाचलं, मी नुजूर 10 वर्षाची घटस्फोटिता. हे प्रकरण यमनमधलं असलं तरी सुद्धा भारतातही फारशी परिस्थिती बदललेली नाही. या 10 वर्षाच्या मुलीचं लग्नही झाले 30 वर्षाच्या माणसासोबत. बघा हे कशामुळे घडतंय? कुटुंबामध्ये अनेक मुली आहेत, त्या मुलींना कुणीतरी पळवून नेलेलं आहे किंवा त्या मुलींची प्रेम प्रकरणं आहेत. म्हणजे पुन्हा चारित्र्य हा मुद्दा आहे, गरिबी हा मुद्दा आहे, दारिद्र्य हा मुद्दा आहे. आणि सीमारेषेवरती म्हणजे 2 देशांच्या जर सीमारेषांच्या वरतीची जी गावं असतात ना, त्या महिलांचे आणि मुलींचे प्रश्न वेगळे असतात. भारतात सुद्धा हे घडतं, फक्त अजून ते बाहेर येत नाही. आता आपल्याला मणिपूरमध्ये काय घडले हे माहिती आहे. त्या 2 स्त्रियांची नग्न काढण्यात आली होती. किंवा बिल्किस बानोच्या प्रकरणामध्ये आरोपी सुटून आल्यानंतर त्यांचं स्वागत झालेलं होतं. मला स्वतःला त्या दिवशीपासून
खूप म्हणजे लाज वाटते ह्या समाजाची आणि स्वतःची पण वाटते. म्हणजे कसं, हे एवढंच नाही तर बघा, शाळा महाविद्यालयामध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती असते. त्याच्यातल्या एखाद्या प्राध्यापकाला जर शिक्षा झाली आणि 4 वर्षांनी तो पुन्हा जॉईन होणार आहे, तर त्या ICCच्या अध्यक्षाला काय वाटेल? म्हणजे तिच्यावरच अन्याय झाल्यासारखं आहे ना हे. तर अशी ही सगळी जी प्रश्न आहेत. म्हणजे आजही स्त्रीला घटस्फोट घेण्याचा अधिकार नाही, आजही बालविवाह होतात. हेरंब कुलकर्णी हे महाराष्ट्रातले शिक्षक आहेत. त्यांनी बालविवाहाच्या संदर्भात पूर्ण भारतभराचा अभ्यास केला, विशेषतः महाराष्ट्रातली कारणं त्यांनी सविस्तरपणे नोंदवलेली आहेत. आता आणखीन एक नवा प्रश्न स्त्रियांच्या समोर येतो आहे. एकल महिलांचं काय? कोरोनामध्ये अनेक पुरुषांचं निधन झालं आणि त्यांच्या या विधवा मागे राहिलेल्या आहेत. मला वाटतं परभणी जिल्ह्यामध्येच काहीतरी 30-35 हजार अशी संख्या हेरंब कुलकर्णी सरांनी दिली. या 30-35 हजार महिलांचे पुनर्विवाह होणार आहेत का? आपण फार मागच्या काळामधलं बोलतो, महात्मा फुलेंचा काळ काढतो आपण, की विधवांना पुनर्विवाहाची बंदी होती. आज तरी कुठे मुभा आहे? आज तरी कुठे विधवांच्या किंवा म्हणजे ज्यांचे नवरे वारलेत त्या स्त्रियांच्या लग्नाच्या संदर्भात समाज पुढाकार घेऊन काही करत नाही, हे लक्षात घ्या. खरं तर असं आणखीन एक मुद्दा आहे की मुळामध्ये पुरुषांच्या मध्ये कुठलंच वर्गीकरण नाही. पुरुष आहे. काल कुणीतरी विधुर हा एक शब्द वापरला, पण स्त्रियांच्या बाबतीमध्ये सवाष्ण, विधवा, प्रौढा, कुमारिका, वेश्या, देवदासी, मुरळी, आणखीन निपुत्री, अशा सगळ्या इतक्या वर्गीकरणामध्ये स्त्रियांचं आम्ही विभाजन केलेलं आहे आणि अनेकदा हे स्त्रियांना मान्य सुद्धा असतं. आपण या सगळ्या गोष्टींना नकार दिला पाहिजे. आपल्या पातळीवरती आपण हे सगळे भेद मिटवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जानेवारीमध्ये सवाष्णांचा तो हळदी कुंकाचा कार्यक्रम असतो ना, तो मला सांस्कृतिक दहशतवाद वाटतो. मला असं वाटतं की विधवा स्त्रियांना काय वाटेल, म्हणजे मी हळदी कुंकू करत नाही तर मला ते 1 महिना ना कुचंबना झाल्यासारखं वाटतं. म्हणजे मला काही कारण नाहीये पण मी करत नाही. त्याला कारण असं घडलं की आमच्या कॉलनीत राहणाऱ्या एका मैत्रिणीचा नवरा वारला आणि मी ठरवलं की तिला तुम्ही घेत असाल तर आपण हळदी कुंकू करू. त्या वर्षीपासनं मला बायकॉट केलं, माझ्याकडनं कुठलंही कॉन्ट्रीब्युशन घेत नाही आणि 10-15 वर्षापासून तो कार्यक्रम आता बंद आहे. पण 1 महिना आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत असं एक मनामध्ये काहीतरी तयार होतं. म्हणजे माझ्यासारख्या एवढ्या सक्षम बाईला असं वाटत असेल तर त्या अशा अनेक स्त्रिया आहेत ज्यांना कुटुंबामध्ये म्हणजे नवरा नाहीये, तर त्यांनी काय करायचं? तर अशा एकल महिलांचा प्रश्न आपण कसे सोडवणार आहोत? तर आता हे थोडंसं धाडसाचं वाटेल, पण सरिता आव्हाडांचं हमरस्ता नाकारताना नावाचं पुस्तक आहे. त्यांनी लोकसत्ताला पुन्हा एक लेख मालिकाही लिहिली होती की वयोवृद्ध जे जोडपी आहेत, म्हणजे त्यांच्यातलं कुणीतरी एक जण जोडीदार गेल्यानंतर अनेक स्त्री पुरुषांनी असं सहजीवन सुरू केलेलं आहे. ही काळाची गरज आहे असं सरिता आव्हाडांचं म्हणणं आहे. पण हेरंब कुलकर्णींचं म्हणणं आहे की ज्या तरुण स्त्रिया आहेत ज्यांना जोडीदार नाही त्यांना मात्र त्यांची विवाह करून दिली पाहिजे. मुळामध्ये आपण शरीराकडे, गरजांकडे पाहायला शिकलं पाहिजे. तुम्ही जर ते विवाह नाही करून दिले तर पुरुष तर झडप घालायला बसलेलेच आहेत आणि अनेक स्त्रियांच्या हातून काही प्रमाद घडण्याची पण शक्यता आहे. त्यामुळे या संदर्भात सुद्धा चिंतन व्हायला हरकत नाही. मी महापुरुषांच्या नजरेतून स्त्रिया या पुस्तकाचा उल्लेख करेन की धर्माने कसं स्त्रियांना दुय्यमत्व दिलेलं आहे. आपण खरं तर कुठलीच धार्मिक पुस्तकं वाचलेली नाहीत बरं का. आपण अजूनही वेद उपनिषद वाचलेली नाही, पण त्याच्यामध्ये किंवा मनुस्मृती सुद्धा वाचलेली नाही, पण त्याच्यामध्ये जे आहे ना ते आपण आचरणात आणतो आहोत. त्यामुळे कळत न कळत ते आपल्यामध्ये हळूहळू रुजत गेलेलं, इतकं खोलवर रुजलेलं आहे, ते काढण्यासाठी मात्र आपल्याला प्रयत्न करावे लागतील. एकदा मनुस्मृती जाऊन चालत नाही, ती रोजच्या रोज जाळावी लागते. महापुरुषांच्या नजरेतून स्त्रिया हे मंगला आठवलेकरांचं पुस्तक आहे. यामध्ये रघो कर्वे, डॉक्टर आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, एवढे सयाजीराव महाराज गायकवाड हे जर सोडले तर सगळे धर्म आणि सगळे महापुरुष स्त्रियांच्या बाबतीमध्ये कसा संकुचित विचार करत होते या संदर्भामध्ये मांडणी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भाषण झालं नाही ते भाषण म्हणजे ॲनिहिलेशन ऑफ कास्ट हे जे भाषण होतं ते त्या भाषणामध्ये म्हटलेलं आहे की स्त्रियांचा उपयोग या समाजाने जाती वाढवण्यासाठी किंवा जातीची एक चौकट तयार करण्यासाठी केलेली आहे. मुळामध्ये आंतरजातीय विवाहाला विरोध का होतो तर या कारणातूनच. आंतरजातीय विवाह केला की सगळ्या जाती परस्परांमध्ये मिसळून जातील ना. पण
आत्ताचे रिपोर्ट असे आहेत की भारतामध्ये कोणतीही जात आता ही शुद्ध जात नाहीये, आपलं सगळं वंश मिश्रण झालेलं आहे. त्यामुळे कोणीही कोणत्या जातीचा अभिमान बाळगण्याचं कारण नाही. धर्माचं सुद्धा काही म्हणजे धर्म तरी गोष्टच नसते. जातींचे समूह वर्षानुवर्ष वेगवेगळे राहिल्यामुळे त्यांच्यामध्ये काही गोष्टी होत्या, म्हणजे वंश वेगळे होते, पण आता हे सगळे संमिश्र वंश झालेले आहेत. त्यामुळे आंतरजातीय विवाहाला विरोध करू नये, पण जात आणि धर्म वाढवण्याचं काम स्त्रियांनी केलेलं आहे असं ॲन्युलेशन ऑफ कास्टमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलंय. मोठी माणसं ही खूप मोठी असतात. त्यांनी बहुजन समाजातल्या स्त्रियांनी साडी कशी घालावी, दागिने कोणते घालावेत, त्यामुळं त्यांची ओळख होणार नाही समाजाला. कारण चांदीचे आणि रुपयाचे दागिने घातले की समजायचं की ही बाई खालच्या जातीची, किंवा घोट्याच्या वर साडी घातली की मग ती बाई खालच्या किंवा कनिष्ठ जातीतली समजली जायची आणि तिच्यावर अत्याचार व्हायचे, किंवा तिला कनिष्ठ दुय्यमत्व वागणूक दिली जायची. त्यामुळं हे पुस्तकही आपण वाचलं पाहिजे. मुळामध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला भारतीय संविधानाने दिलेली आहेत. त्यामुळं तुम्ही कोणत्याही विषयाचे असा, कुठलेही म्हणजे शहरी असा, ग्रामीण असा, आणखी कोणी असा, पण आपल्या घरामध्ये संविधानाची एक प्रत असली पाहिजे. आपण किमान पहिली 4 प्रकरणं ती वाचली पाहिजेत. आपल्या राज्यघटनेचं जी प्रस्तावना आहे त्याला उद्देशिका असं म्हणतात, त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे आणि रोजच्या रोज तो आचरणात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. स्त्रियांच्या प्रश्नांच्या बाबतीत याच्यामध्येही मार्गदर्शक तत्वांमध्ये जी मांडणी आहे, मुळामध्ये मार्गदर्शक तत्व अंमलात आणली गेली नाही किंवा त्याच्या विरोधात आपल्याला न्यायालयात जाता येत नाही, किंवा राज्यावरती ती पूर्ण करण्याची जबाबदारी पण नसते, पण समान कामासाठी समान वेतन असा मुद्दा आहे त्याच्यामध्ये. आजही ग्रामीण भागामध्ये स्त्रियांना, असंघटित क्षेत्रातल्या स्त्रियांना समान कामासाठी समान वेतन मिळत नाही, किंवा असंघटित क्षेत्रातल्या स्त्रियांना बाळंतपणाच्या रजा मिळत नाहीत. संघटित क्षेत्रामध्ये समान कामासाठी समान वेतन आहे, बाळंतपणाच्या रजा आहेत, आपल्याला मतदानाचा अधिकार मिळालेला आहे, आपल्याला रोजगाराचा पण अधिकार मिळालेला आहे. तो फक्त घटना मिळाल्यानंतर नाही, त्याच्या आधीपासून सुद्धा गावातली धोबीण आहे, कुळीण आहे, परटीण आहे, त्या बायका काम करून खातच होत्या ना. पण आपल्याला मात्र जे जे बदल मध्यमवर्गीयांच्या जीवनात होतात, साक्षर माणसांच्या जीवनात होतात, संघटित माणसांच्या जीवनात होतात, तिथून ते बदल वाटायला लागतात. मुळामध्ये रोजगाराचा अधिकार फार पूर्वीपासून आहे, पण त्याला अजूनही आपण काय म्हणतात त्याला किंमत किंवा मूल्य देत नाही. कुटुंबामध्ये स्त्रिया जे श्रम करतात त्याला किंमत दिली जात नाही. मुळामध्ये अजून एक हे पण क्रांतिकारकच वाक्य, जोपर्यंत कुटुंब संस्था आहे तोपर्यंत स्त्रीने कितीही उत्पादक काम केलं तरी तिच्या समाजात दर्जा वाढणार नाही. कारण पुन्हा ती कुटुंबाशी आणि त्या परंपरांशी, त्या नात्या गोत्यांशी, त्यांच्या प्रतिष्ठेशी जोडली जाणार आहे. तिची ओळख पुरुषाच्या संदर्भानेच होणार आहे. अमक्याची मुलगी, अमक्याची पत्नी, अमक्याची आई अशीच होणार आहे. मग आता आपण कुटुंब संस्था उद्ध्वस्त करायची का? तर तसं नाही. फक्त आपण सहजीवनामध्ये समान संधी, समान दर्जा, मानवतावाद आणू शकतो का हे पाहिलं पाहिजे. आपण कुटुंबच अशी बनवूया ना जे मानवतावादाला अनुकूल असतील, ती पुरुष प्रधान नसतील, पुरुष वर्चस्ववादी नसतील, पितृसत्ताक नसतील. आपण अशी कुटुंब बनवण्याचा प्रयत्न करूया. या प्रसंगी खरं तर राजर्षी शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड महाराज यांनी जे काही आदेश त्यांच्या संस्थानांमध्ये काढलेले आहेत, म्हणजे व्यसनी नवऱ्यांना बदलून काढण्याच्या सुद्धा योजना राजर्षी शाहू महाराजांकडे होत्या. तुफान सेना क्रांतिसिंह नाना पाटलांची होती. मुळामध्ये स्त्रियांच्या प्रश्नांकडे पाहायचं का हे राज्यकर्त्यांनी ठरवलं तर होऊ शकतं, नाहीतर अजूनही स्त्रियांच्या प्रश्नाला प्राधान्य दिलं जात नाही. त्यामुळं गावांमध्ये असणारा दुष्काळ हा दुष्काळ केव्हा जाहीर होतो? जेव्हा शेतीला पाणी कमी पडतं तेव्हा. कारण वर्षानुवर्ष स्त्रिया शेतातून डोक्यावर पाणी वाहून नेतात, पण गावात पाणी नाही हे कुणाच्या लक्षात येत नाही. जेव्हा शेतीला पाणी नसतं ना तेव्हा तिथे दुष्काळ किंवा पाण्याची अनुपलब्धता आहे हे कळतं. तर या संदर्भातही बरीच पुस्तकं आहेत. स्त्री आणि पर्यावरण नावाचं मोनिका गजेंद्र गडकरांचं पुस्तक आहे, ते आपण वाचलं पाहिजे. मी युद्धाच्या संदर्भात बोलत होते. काही पुस्तकं वाचल्यानंतर आपण खूप अस्वस्थ होतो. त्याच्यातलं हे एक पुस्तक आहे, द लास्ट गर्ल, नादिया मुराद यांचं पुस्तक आहे. तसं द व्हाईट टॉर्चर हे पुस्तक नर्गिस मोहम्मदी यांनी लिहिलेलं आहे. स्त्रियांना मानवतावादी वागणूक द्यावी यासाठी त्यांनी जे काम केलं त्याच्यावर त्यांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. पिंकी विराणीचं बिटर चॉकलेट नावाचं पण एक पुस्तक आहे. ह्या सगळ्या दिल्ली येथे झालेल्या
म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये रजिस्टर्ड केसेस आहेत आणि विशेष म्हणजे 2-4 दिवसाच्या मुलींपासून, बघा मी दिवस सांगते, महिने सांगत नाही आहे, ते 80-90 वर्षाच्या म्हाताऱ्या स्त्रियांवरती कुटुंबातल्या लोकांनी केलेल्या अत्याचारांच्या ह्या नोंदी आहेत. पिंकी विराणी म्हणजे कोण ह्याची जर माहिती करून घ्यायची असेल तर अरुणा शानबाग हे प्रकरण तुम्हाला माहित असेल. ती KEM मधली नर्स होती, तिच्यावर अत्याचार झाल्यानंतर अनेक वर्ष ती कोमात होती, तर तिला दयामरण द्यावं यासाठी पिंकी विराणीने अर्ज केलेला होता आणि तिनेच हे बिटर चॉकलेट नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. तर आपण हे मुलांना जोपर्यंत लैंगिक शिक्षण देणार नाही, मुलांचं दारिद्र्य कमी करणार नाही आणि या देशातली जातीयता संपणार नाही. कारण पुरुष जेव्हा एखाद्या स्त्रीवर अत्याचार करतो तो प्रत्येक वेळी काम वासनेनेच करतो असं नाही, तर त्याच्यावरती कुणीतरी वर्चस्व लाभलेलं आहे, तो दारिद्र्यात आहे. म्हणजे मी कुठल्याही बलात्कारी लोकांची बाजू घेत नाही, पण आपण मानसशास्त्रीय सुद्धा विचार केला पाहिजे. या सगळ्या प्रश्नांकडे जात, वर्ग आणि लिंग असा एकत्र साखळी पद्धतीने बघायला पाहिजे. असं म्हटलं तर मला कुणी असा प्रश्नही विचारेल की शेतकरी इतका दारिद्र्यात आहे, इतका आत्महत्या करतो, मग त्याने का नाही केले अत्याचार? पण शेतकरी जरी करत नसला तरी त्याचे तरुण मुलं मात्र या मानसिकतेत नक्की असणार आहेत. बघा माझं हे म्हणजे असं मी काय म्हणता येईल वाक्य आहे माझा, सिद्ध मला नाही करता येणार, पण मुळामध्ये एखादा माणूस असा अन्याय जेव्हा करतो, अत्याचार जेव्हा करतो, त्याच्या मागे अनेक कारणं असतात. तर हे जे बिटर चॉकलेट आहे किंवा द लास्ट गर्ल आहे, ही जी पुस्तकं आहेत ना, स्त्रियांच्या लैंगिक हिंसाचाराची पुस्तकं आहेत, पण मुळामध्ये पुरुषांची मानसिकता आपण तपासली पाहिजे. आणि जोपर्यंत या देशातली जात संपत नाही, वर्चस्ववाद संपत नाही किंवा पुरुषांवरचे सुद्धा अन्याय संपत नाही, तोपर्यंत हे टळणार नाही. आता नवीन एक प्रश्न आहे, गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे यासाठी राजकीय पक्ष पुढाकार घेतात. मला मुलींना आणि सगळ्यांना सांगायचं की महिलांवरतीचे अत्याचार त्याला राजकीय अजेंडा कधीही बनू देऊ नका. न्याय मिळाल्यासारखा वाटतो ते डमी लोकांना अटक करतात, डमी लोकांना गोळ्या घालतात, डमी लोकांना शिक्षा देतात, मूळचे गुन्हेगार बाजूला राहतात. हे प्रश्न कायद्याने सुटले पाहिजेत, न्यायालयामध्ये सुटले पाहिजेत आणि यासाठी आपण सातत्याने पुढाकार घेतला पाहिजे. खरं तर आपल्याकडे आता काल सरांनी उल्लेख केला होता अनडिस्कवर्ड हिस्ट्री, स्त्रियांच्या बाबतीमध्ये अनटोल्ड स्टोरी किंवा सबल्टर्न हिस्ट्री ज्याला म्हणतात, असा खूप आहे. फक्त स्त्रियांचाच नाही तर अनेक वंचित समूहाच्या लोकांचा इतिहास लिहिला गेला नाही, पण तो लिहिला गेला पाहिजे. स्त्रियांच्या बाबतीमध्ये सकाळी कन्यावका शिक्षा या सत्रामध्ये सरांनी खूप डिटेल शिक्षणाच्या संदर्भामध्ये माहिती सांगितलेली आहे. निरक्षर, दारिद्र्य असणाऱ्या स्त्रियांचे प्रश्न वेगळे आहेत, पण आपल्याकडे बहुतांश समाज, मुस्लिम समाज पण आहे. तुम्ही बानू मुश्ताक यांचं द हार्ट लॅम्प हा कथा संग्रह जरी असला ना तरी यातल्या सगळ्या गोष्टी तुम्ही समाजामध्ये तपासून पहा. फक्त ह्या मुस्लिम समाजातच घडतात असं नाही, तर हे हिंदू समाजात पण घडतं. आजही बहुपत्नी पद्धत आहे. एवढं कशाला तुम्ही महाराष्ट्रातले सगळे मंत्री, सगळे आमदार काढा, सगळ्यांना 2-2 बायका, म्हणजे ते जाहीर करतात, त्याचा अभिमान बाळगतात आणि फक्त 2-2च नाही, 2 आणि मग आणखी असं सगळं चित्र आहे. आणि अशा माणसांना आपण विचारपीठावर बोलवतो, सन्मानित करतो. म्हणजे मला तर असं कुठल्या विचारपीठावर बोलवलं आणि असा माणूस असला तर मी पुरस्कार सुद्धा घ्यायला जाणार नाही, म्हणजे मी त्या कार्यक्रमालाच उपस्थित राहणार नाही. म्हणजे एवढं स्वतःला आपण अपमानित समजलं पाहिजे, पण असं होत नाही. आपण अशा लोकांना बोलवतो. मध्यरात्रीनंतरचे तास हे पण जे पुस्तक आहे ते पुस्तक वाचलं पाहिजे. खरं तर आपण फक्त स्वतःला जाणणं इतकं पुरेसे नाही, तर माझ्या अवतीभोवती सुद्धा अनेक स्त्रिया आहेत, मोलकरणी आहेत, वेगळ्या जातीच्या आहेत, वेगळ्या धर्माच्या आहेत, आणखीन लांबच्या स्त्रिया आहेत ज्यांचा तुमचा माझा म्हणजे त्यांचा कधी संबंध येणार नाही, तरी पण त्यांच्याबद्दल संवेदनशीलता आपण बाळगली नाही, त्यांच्यावरतीच्या अन्यायाचा प्रतिकार आपण केला नाही, तर ती वेळ आपल्यावर सुद्धा येऊ शकते. त्याच्यामुळे या सगळ्या स्त्रियांबाबतीत आपण बोललं पाहिजे. आपण शिकलोय, पण आता अजूनही सामाजिक प्रश्नांवरती आपण भाष्य करत नाही किंवा अजूनही राजकारणामध्ये हवा तेवढा रस घेत नाही. मला तर स्वतःला असं वाटतं की अनेक स्त्रियांना राष्ट्रीय पक्ष कोणते, प्रादेशिक पक्ष कोणते किंवा आतापर्यंत झालेल्या मुख्यमंत्र्यांची नावं पण सांगता येणार नाही. तर आपण जाणीवपूर्वक ह्या गोष्टी केल्या पाहिजे. हिंदू धर्मामध्ये जाती आहेत, रूढी परंपरा आहेत,
पण आणखीनही कौटुंबिक कलह सुद्धा आहेत. मी हिंदू का नाही हे वंदना सोनाळकरांचं पुस्तकही आहे. मी आणखीन एक मुद्दा सांगते की जेव्हा जेव्हा आपण एखाद्या पदावर काम करतो ना, तर कायद्याच्या पुढे जाऊन किंवा असलेल्या नियमांच्या चौकटी तोडून सुद्धा तुम्हाला तिथे स्त्रियांसाठी काही चांगुलपण निर्माण करू शकता येतं. मीरा बोरवणकरांचं मॅडम कमिशनर हे पुस्तक आहे, किंवा मृदुला भटकरांचं गेले लिहायचे राहून हे 2 पुस्तकं एकत्र वाचायची. या दोघींनी कोल्हापूरच्या एका प्रकरणाचा निकाल, रेप झालेल्या मुलीचा मीरा बोरवणकरनी ती चौकशी केली होती आणि भाटकर मॅडमनी निकाल दिलेला आहे. तर हे पण आपण जेव्हा काही गोष्टी म्हणजे सत्य जे असतं ना त्याला थोडंसं घासावं पुसावं लागतं, ते असं टळटळीत दिसत नाही. तर हे सत्य शोधण्याचं काम ह्या 2 स्त्रियांनी केलेलं होतं. सावित्रीबाई फुलेंनी फक्त महात्मा फुलेंच्या सोबतीनं राहूनच काम केलंय असं नाही, तर उलट त्यांच्या नंतर त्यांनी जास्त काम केलेलं आहे सत्यशोधक समाजाचं. आणि मला महात्मा फुलेंपेक्षा जास्त क्रांतिकारक सावित्रीबाई फुले वाटतात. कारण मुलांनी घर सोडण्यामध्ये काही विशेष नाही, पण यांनी सासऱ्याचं घर सोडलं, माणसाच्या विस्थापन अंगावर झेलल्या, शिक्षणाचं काम तर केलंच, पण नंतर यशवंतला वाढवलं आणि महात्मा फुलेंच्या नंतर सुद्धा चळवळ सुरू ठेवली होती. महात्मा फुलेंना मिळालेले सहकारी, त्या काळातला त्यांचा प्रभाव वगळता सावित्रीबाईंसाठी हे काम अवघड होतं, पण त्यांनी ते केलेलं आहे. अपंगत्व सुद्धा स्त्रियांच्या विकासामध्ये अडथळा येऊ शकत नाही असं पुस्तक आहे चाकाची खुर्ची. नसीमा हुरजुक यांनी ते लिहिलेलं आहे, ते आपण वाचलं पाहिजे. लग्न केलंच पाहिजे असं नाही, विनया खडपेकरांचं पुस्तक, ते अविवाहित राहण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि त्याच्यावरती त्यांनी पुस्तक पण काढलेलं आहे. आपण स्त्रियांचं वर्गीकरण करताना तृतीयपंथी किंवा हिजडा असणाऱ्या लोकांचा उल्लेख केला नाही, पण मी लक्ष्मी त्रिपाठींचं हे पुस्तक वाचलं पाहिजे. आपण मुळामध्ये आपण आता ना ह्या सगळ्या गोष्टी स्वीकारायला, ऍक्सेप्ट करायला शिकल्या पाहिजेत. आपल्याला स्वतःच आपल्या मोजपट्ट्या ठेवल्या पाहिजेत. आंतरजातीय विवाह मान्य होतोय का, मग मला 5 मार्क. आंतरधर्मीय मग मला 10 मार्क. समलिंगी विवाह मग 20 मार्क. हिजडा किंवा आणखीन कोणी आहे त्यांचे सुद्धा काही नातेसंबंध किंवा माणूस म्हणून त्यांना जगण्याची संधी तर 30 मार्क. अशी मोजपट्टी आपल्याला आता स्वतःला तयार करावी लागेल. आपण आता आंतरजातीय विवाहाच्या पुढे गेलेले आहोत. मला नेहमीच खरेखुरे आयडल्स मधल्या अनेक स्त्रिया आवडतात. यांनी आपापल्या क्षेत्रातल्या छोट्या छोट्या प्रश्नांवरती खूप काम केलेलं आहे. वर्षा देशपांडे यांचं नाव घेता येईल किंवा दिस्ता सेटलवाड यांचं नाव घेता येईल. म्हणजे फक्त पुरुषांचाच धाक असतो असं नाही. मी या अशा 2 स्त्रिया बघितलेल्या आहेत ज्यांना प्रशासनातले सगळे अधिकारी आणि सगळे लोक म्हणजे काय म्हणतात त्यांचा थरकाप उडायचा. वर्षा देशपांडे बीड जिल्ह्यात येणार म्हटलं की आरोग्य विभागातल्या अनेक लोकांना मी घाबरताना पाहिलेलं आहे. अशी भीती स्त्रियांची असली पाहिजे. त्याच्यामुळे असंही काम करता आलं पाहिजे. अनेक आपल्याकडे अनाथ स्त्रिया म्हणजे अनाथ नाही आहेत त्या. इंदुमती जोंधळे यांच्या आईवडिलांची एक वेगळी कथा आहे. वडिलांनी खून केला आहे आणि हे 2 मुलं श्रीराम जाधव आणि इंदुमती जोंधळे हे बाल सुधारगृहामध्ये वाढलेली मुलं आहेत. पण आई वडील नसताना सुद्धा या दोन्ही मुलांनी सामाजिक आणि सगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे. तर इंदुमती जोंधळेंचं बिनपटाची चौकट वाचलं पाहिजे. वसतिगृहामध्ये असताना त्यांच्यावर कसे कसे प्रभाव निर्माण झाले, त्या कशा शिकल्या, स्वतःला त्यांनी कसं घडवलं, कसं त्यांनी वाचन केलं किंवा आणखीन, आणि नंतर त्या हॉस्टेलच्या रेक्टर पण झालेल्या आहेत बरं का. अशी बरीच पुस्तकं आहेत. सगळं मी सांगत नाही, 42 मिनिटं झालेली आहेत. मला फक्त काही मुद्दे स्त्रियांसाठी सांगायचे आहेत की स्वतःची प्रगती करणं किंवा स्वतःचं सक्षमीकरण करणं हे तुमच्या म्हणजे आपल्याच हातामध्ये आहे. कुठल्याही हिंसेचा, कुठल्याही पर्यावरणीय विनाशाचं आपण समर्थन करायचं नाही. हिंसा म्हणजे अगदी शिवी सुद्धा बरं का. अजूनही अनेक पुरुष किंवा ग्रामीण भागामध्ये आईवरनं शिव्या देतात, म्हणजे शहरी भागात सुद्धा देतात. अगदी फेसबुकच्या पोस्टमध्ये सुद्धा असतात शिव्या. तर अशा सगळ्याच शिव्यांचा आपण निषेध करायचा आहे. ती एक प्रकारची हिंसाच आहे. मुळामध्ये महाभारत आणि रामायणाचा आत्ता उल्लेख झाला की द्रौपदीमुळे महाभारत घडलं आणि सीतेमुळे रामायण घडलं असं आपण म्हणतो. रामायण घडलं ते रावणाच्या महत्वाकांक्षेमुळं आणि महाभारत सुद्धा इस्टेटीच्या वादातून घडलेलं. आपण त्यांना त्याचं श्रेय देऊया, म्हणजे अपश्रेय म्हणता येईल.
रामायणाचं अपश्रेय रावणाला देऊया, महाभारताचं अपश्रेय आपण दुर्योधनाला देऊया, त्याच्यामध्ये सीता आणि द्रौपदीला आपण नको आणायला. त्यामुळं पुराण कथा, लोककथा, परंपरा या आपल्यावरती सातत्याने लादल्या जातात आणि आपण त्या मान्य करतो. त्यामुळं थोडंसं कोणाला वाईट वाटलं तरी तिथल्या तिथे हा मुद्दा क्लिअर करून टाका आणि आपण सगळं स्वीकारूया हे की कुठल्याही स्त्रीला दोष देण्यापेक्षा किंवा कुठल्याही पुरुषाला दोष देण्यापेक्षा तथ्य काय आहे, खरं काय आहे हे बघूया. आणि मुळामध्ये स्त्रियांनी त्याग, समर्पण, अंधभक्ती हे आपल्या जीवनाचे ध्येय ठरवू नयेत. मला तुम्हाला सांगायचं आहे. सुखी माणसाचा सदरा करुणा गोखलेंचं पुस्तक आहे. जी आई खूप त्याग करते ना ती उतार वयामध्ये जास्त हिंसक होते, वर्चस्ववादी होते, कारण तिनं आयुष्यातल्या सगळ्या सुखांचा त्याग केलेला आहे. त्याच्यामुळं परिस्थिती जी जी असेल त्या त्यावेळी ती सुख उपभोगा. त्याग करणाऱ्या माणसामध्ये एक प्रकारचा अहंकार निर्माण होतो, हे लक्षात ठेवा. त्यामुळे त्याग वगैरे करायला जायचं नाही, पण जास्त लुबाडायचं सुद्धा नाही बरं का. चंगळवाद हा सुद्धा प्रश्न आहे. मला कधी कधी प्रश्न पडतो की स्त्रियांना स्वातंत्र्य दिल्यानंतर त्या काय करतील. आता बघा फेसबुकवर किंवा व्हॉट्सअपवर किंवा सगळ्या रील बनवतात, मला यांना स्वातंत्र्य नाही असं कोणी म्हणेल का हो? जर तुम्हाला हजारो लाखो माणसांच्या समोर रील बनवण्याचं आणि त्यांच्यासमोर प्रदर्शित होण्याचं स्वातंत्र्य आहे, पण तुम्हाला एखाद्या संस्था संघटनेमध्ये सदस्य होऊन 4 विचार मांडण्याचं स्वातंत्र्य नाही, ही विसंगती नाही आहे का? मग तुम्ही मिळालेल्या स्वातंत्र्याचं करणार काय आहात? म्हणजे तुम्ही माध्यमांवरती धुमाकूळ घालणार आहात, उन्माद दाखवणार आहात, चंगळ. म्हणजे माझी तर एक मैत्रीण आहे, दररोज कॉलेजला जाताना फोटो टाकते, ती दररोज एकही दिवस नाही. म्हणजे तिचा आता 50वा वाढदिवस आहे, पण तिला किती गिफ्ट मिळाले, म्हणजे अजून 50 व्हायचे रोज. मग तुम्ही ह्या स्वातंत्र्याचा हा उपभोग करणार आहेत का? असं करून काय मिळणार आहे हे पण आपण विचार केला पाहिजे. म्हणजे तंत्रज्ञानाचा विचार किंवा तंत्रज्ञानाचा वापर स्वतःच्या उत्कर्षासाठी, इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा इतरांचे सुखदुःख सोडविण्यासाठी आपल्याला करायचा आहे, मनोरंजन किंवा चंगळवादासाठी करायचा नाही. हेही मला सांगायचं आहे. पुरुषांसाठी मात्र 4-5 महत्वाचे मुद्दे आहेत की अजूनही ज्ञान निर्मिती ही पुरुषांच्या दृष्टीने होते. अजूनही स्त्रीला केंद्रस्थानी ठेवलं जात नाही. सगळं जे काही आपण निर्माण करतोय ना, सगळ्या व्यवस्था म्हणजे कुटुंबापासून ते अगदी सगळं पुरुष डोळ्यासमोर ठेवूनच केलं जातं. लहान मुलांना पण आपण गृहीत धरत नाही. त्यामुळे ज्ञान निर्मितीचं केंद्र स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलं गेलं पाहिजे. अजूनही स्त्रियांची अनेक बाबतीतली भीती कमी झालेली नाही. म्हणजे आपण आपल्या घरातल्या मुली आणि महिलांना पर्यटन स्थळी नेतो, सहलीला नेतो, शॉपिंगला नेतो, पण आपण मुली आणि महिलांना पोलीस स्टेशन कधी दाखवलेलं नाही, कोर्ट दाखवलेले नाही, कचेरी दाखवलेली नाही, वकील कसा असतो, जज कसा असतो हे दाखवलेले नाही. मी ज्या नुजूकचा उल्लेख केला ना, ही 10 वर्षाची मुलगी घरातून पळून जाऊन डायरेक्ट त्या यमनच्या हायकोर्टात जाते आणि म्हणते मला जजला भेटायचंय. ती 10 वर्षाची मुलगी आहे. तिला तिच्या सावत्राईंनी सांगितलंय की तुला यापासून म्हणजे तुझ्या नवऱ्यापासून, ती वारंवार सांगते आई वडिलांना माझ्यावर अत्याचार होते, पण कुणी तिच्याकडे लक्ष देत नाही. ते म्हणतात लग्न झालंय तुला नांदावं लागेल. मग ती सावत्राई म्हणते की तू जा, जजच तुझी ते प्रश्न सोडू शकते. ती जजला जाऊन भेटते आणि बघा म्हणजे जज चांगले असतात ना, तर ते जज 3 लोक तिचा विचार करतात, ते तिला चांगला वकील मिळवून देतात, एक पत्रकारही तिला मदतीला येतो आणि तिला घटस्फोट मिळतो. ही इंटरनॅशनल घटना झालेली आहे, ती 10 वर्षाची आहे, नुकतंच आलंय ते पुस्तक. त्यामुळं आपण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मुलींना आणि मुलांना शिकवल्या पाहिजे. विशेषतः मुलींना तर हे शिकवलं पाहिजे. पण जसं मुलींना समोर घेऊन आपण 4 गोष्टी शहाणपणाच्या शिकवतो ना, तसं मुलांना पण शिकवलं पाहिजे. स्त्रियांच्या देहाचा आदर करायचा, स्वतःहून त्यांना टच नाही करायचं. म्हणजे अनेक मुलं आपण टेबलवर असलो ना तर टेबलवर असे येतात किंवा खेटून उभे टाकतात किंवा म्हणजे त्यांना काही पाहिजे असेल तर हाय पाठवतात, म्हणजे मलाच हाय पाठवतात. तर त्याच्यामुळं किंवा हे आपण त्यांना शिकवलं पाहिजे. मुलांना सुद्धा अनेक गोष्टी मॅनर्स आपण शिकवले पाहिजेत मुलींच्या प्रमाणेच. याशिवाय मुला मुलींना प्रश्न विचारू दिले पाहिजेत. विशेषतः मुलींना प्रश्न विचारण्यासाठी उद्युक्त केलं पाहिजे. मुलींना बोलतं ठेवलं पाहिजे आणि बोलणाऱ्या मुलींना त्यांचा आवाज न दाबण्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे. मला वाटतं की आता श्रम विभाजन बऱ्यापैकी काही पुरुष जबाबदारी मानतात आपली, पण रोजच्या रोज करत नाही. जसं बाईला रोज उठलं की मला स्वयंपाक काय करायचा आहे हे असतं, तसं पुरुषांना नसतं अजून.
आता तुम्हाला अनेक पुरुषांना हे पटणार नाही, पण हे म्हणजे मला रोज कपड्यांच्या घड्या घालायच्यात हे मला पक्क माहिती, मला भांडे पालती घालायचीच आहे हे मला पक्क माहिती, किंवा दारं खिडक्या रात्री मीच लावणार, हे ह्याच्यात ते काहीतरी एक वाटा, किंवा 8 दिवस तुम्ही 8 दिवस मी, असं तरी करायला पाहिजे ना. आता इथे घरचे नाहीत म्हणून बोलायला काय हरकत नाही. एकटीला नाही, सगळेजण ऐकतील ना. पण मला वाटतं की स्त्रियांनी पण पुरुषांना म्हणजे काम करायला संधी द्यावी. किचन मध्ये आलेलं आवडत नाही अनेक स्त्रियांना, बरं का, हे पण मला माहिती, पण पुरुषांनी पण हा वाटा उचलायला पाहिजे, म्हणजे तिच्यावरचा ताण कमी करायला पाहिजे. खरं तर मला 3 दिवसाचं शिबिर करायचं होतं, पण मी आज दुपारी जाणार आहे. म्हणजे मला सुद्धा पूर्ण स्वातंत्र्य नाहीये. तुम्ही त्या चौकटीत जे राहता ना, तुम्हाला ती जी एक चौकट आहे आखून दिलेली, त्या तोडता तोडता तुम्ही किती चौकटी तोडणार आहे. मी रात्री अपरात्री बाहेर फिरू शकते, मला पुरुष मित्र आहेत, मी संस्था संघटनांमध्ये काम करू शकते, मी आंदोलनात जाते, मी मोर्चात जाते, हे इथपर्यंत ठीक आहे. पण आता पुढे तुम्हाला जावाई इवाई आलेले आहेत आणि आता ते येणार आहेत, तर आता तुम्ही शिबिरात ते घरी चालणार नाही ना. हे कधी बदलायचं आपण सांगा ना. खरं तर ही जबाबदारी दोघांची आहे, पुरुषांनी पण तिथे उपस्थित पाहिजे ना, पण ते नसले तर चालते, आई पाहिजेच. हे जे आहे ना, हे अशा अनेक काय म्हणता येत ते स्टेरिओटाइप आहेत, ते आपण एक 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 तोडायला पाहिजे. आणि हे पुरुषांनी पुढाकार घेतला तरच हे सुटू शकतील असं मला वाटतं. खरं तर स्त्री प्रश्नोत्तर लेखन असा विषय दिला होता. मला वाटतं स्त्रियांच्या अवतीभोवती प्रश्न आहेत. अनेक काळ स्त्रियांनाच प्रश्न समजलं गेलंय, पण स्त्रिया उत्तरं पण शोधू शकतात. त्यांनी अनेक जणींनी ती उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केलेले आहे. अस्पृश्यतेवरती आयदान नावाचं उर्मिला पवारांचं पुस्तक आहे, ते छान आहे. गरिबीवर पण बँकर टू दी पुअरचा प्रयोग भारतातही करता येऊ शकतो. खेळाच्या बाबतीतही अनेक मुली आणि महिलांनी काम केलेलं आहे. पण हे सगळं पुस्तकातूनच केलं पाहिजे असं नाही. तुमच्या दररोज जे काही तुम्हाला अनुभव येतात त्यातून सुद्धा तुम्ही पर्याय काढू शकता. 1971ला आपल्याकडे टुवर्ड्स इक्वेलिटी नावाचा जो रिपोर्ट लिहायचं ठरलं आणि 1974ला तो सबमिट झाला. तर त्याच्यामधली फक्त एक महत्त्वाचं नोंद मी सांगते की स्वातंत्र्यानंतर स्त्रियांवरती होणाऱ्या अन्याय अत्याचारात वाढ झाली, दारिद्र्य आणि गरिबी वाढली, रोजगाराचं प्रमाणही नंतर सुद्धा कमीच झालेलं होतं, स्त्री पुरुष विषमता वाढत गेली. त्याच्यानंतर फक्त महिला आयोगाची स्थापना झालेली आहे, फारसे त्याच्यात नंतर काही बदल झालेले नाहीत. मुळामध्ये अशा ज्या संस्था संघटना असतात त्या काय काम करतात हे आपण सुद्धा बघितलं पाहिजे. आपलं एक पोस्टकार्ड, आपला एक फोन, आपली एक चौकशी सुद्धा अनेक स्त्रियांचं आयुष्य बदलू शकते. तुम्ही शिक्षक आहात तर किमान 50 मुलींचं आयुष्य तुम्ही बदलू शकता असं मला स्वतःला वाटतं. तुम्ही प्राचार्य आहात तर 200-300 पर्यंत ही संख्या जाईल. अगदी PSI असेल किंवा आणखी कुठल्याही क्षेत्रात काम करणारी स्त्री असेल, तिने जर ठरवलं तर तिच्या चौकटीच्या बाहेर जाऊन तिला काम करता येऊ शकेल आणि ती स्वतःबरोबर अनेकींचं आयुष्य बदलू शकेल. हे सगळं पुस्तकाची मांडणी मी केलेली आहे. याही पेक्षा तुम्ही अधिक काम करता मला माहीत आहे. खूप सगळी पुस्तकं आहेत. मी काल इथे बसल्यापासून ही फक्त यादी काढलेली आहे. मला आदरणीय अमर काकांनी हा विषय दिलेला होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं पुस्तक मी सांगते तुम्हाला की भोगिले जे दुःख त्याला असं नाव आहे त्या पुस्तकाचं, आशा अपराध. मी हे पुस्तक 10 ते 15 वर्षात जवळजवळ 4 ते 5 वेळेला वाचलेलं आहे. भोगिले जे दुःख त्याला का पुस्तक वाचलं माहिती हे? ही बाई आहे मुस्लिम, तिला सख्या आईचाच त्रास आहे. ती 10वीची परीक्षा 4थी मुलगी झाल्यानंतर देते. नवरा आहे ट्रक ड्रायव्हर. यांनी पुन्हा MA BEd केलेलं आहे. त्या अध्यापक महाविद्यालयामध्ये प्राचार्य होत्या आणि बीजिंगच्या परिषदेसाठी जाण्यापर्यंत त्यांची तयारी होती. त्या स्वतः शिकल्या, त्यांनी स्वतःच्या मुली शिकवल्या, बहिणींच्या मुली शिकवल्या, प्रचंड संघर्ष केला. त्यामुळं बालविवाह, दारिद्र्य, नवऱ्याचा म्हणजे छळ, आईचा छळ, किंवा त्या दिसायलाही फारशा सुंदर नव्हत्या. आई सुंदर होती, त्या सुंदर नव्हत्या म्हणून त्या आईला आवडायच्या नाहीत, स्वतःचीच आई. ह्या सगळ्या गोष्टींवरती मात करून त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं स्वतःला घडवलं. आता ते हयात नाहीयेत, कोल्हापूरला त्यांचं वास्तव्य होतं.
याबरोबर ना सीमा साखरेंचं बीजिंगच्या परिषदेचा पण अहवाल तुम्ही वाचा की अपंग महिला तिथे आलेल्या आहेत, बलात्कारित महिला तिथे आलेल्या आहेत, त्यांनी त्या बोलता आहेत. त्यामुळं मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, जिथे संधी मिळेल तिथे तुम्ही स्त्रियांच्या बाजूने उभ्या राहा, बोला. आपण खूप कमी लोक आहोत आज इथे परिषदेमध्ये, 50 लोक आहोत, पण इथून गेल्यानंतर किमान 4 लोकांना इथं काय घडलं ते सांगा, याच्या पोस्ट करा, याचे फोटो पाठवा, किंवा इथे आपलं जे काही मंथन झालं, काही निष्कर्ष निघाले ते पण इतरांपर्यंत आपण सगळेजण जाणीवपूर्वक लिहूया, बोलूया. आणि स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या एकूणच सगळ्या मानवांच्या जीवनामध्ये, माणसांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवूया. प्रश्न खूप आहेत, काळाच्या ओघामध्ये आणखीनही नवीन नवीन प्रश्न येणार आहेत, पण या सगळ्या प्रश्न जे माणसांनी निर्माण केले ना, म्हणजे प्रश्न माणसांनी निर्माण केले तर उत्तरं सुद्धा माणसाकडेच आहेत. त्याच्यामुळं जात, धर्म, लिंग, भाव हे माणसांनी निर्माण केलेलं आहे. त्याच्यामुळं याच्यावर उत्तरही माणसांनी शोधायची आहेत. आणि एवढं बोलते आणि